Hello friend, today we will discuss the topic is the Skadmid rearrangement. It is the very simple reaction. It is the Hofmann and Curtis rearrangement, very similar. Okay, then we start Skadmid rearrangement. तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिडचं हायड्रोझाईक ॲसिड सोबत जर रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ द सल्फ्युरिक ॲसिड तर तुम्हाला एक अमाइन प्रोडक्ट मिळेल CO2 प्लस N2. तर तुम्ही असंही लक्षात ठेवता, जस्ट मी तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी सांगते. स्कॅडमिल्कमध्ये C म्हणजे कार्बोक्सिलिक ॲसिड, H म्हणजे हायड्रोझाईक ॲसिड आणि S म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड. जस्ट तुम्ही फक्त लक्षात ठेवा. ओके, देण्याचं मेकॅनिझम बघून घेऊ. तुम्ही जर कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन हायड्रोझाईक ॲसिड कसं लिहिणार आपण N ट्रिपल बॉन्ड N. ओके, याची रिॲक्शन तुम्ही जर H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ म्हणजे तुम्हाला एक कसा ग्रुप मिळेल असं मिळेल, हा बॉन्ड असा ब्रेक होईल. ठीक आहे, तर तुम्हाला आता पुढे हा ग्रुप मिळणार आहे. ठीक आहे, चला तर मग फर्स्ट स्टेप आपण बघून घेऊया. आता कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिडसोबत करायची. सल्फ्युरिक ॲसिड आता 1 प्रोटॉन, आता लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, देन फॉर्मेशन ऑन OH आणि हा OH. ठीक आहे, देन नेक्स्ट स्टेपला काय होईल, हा लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन तो बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, देन कसं फॉर्मेशन होईल COOH2. तुमच्या थर्मल कंडिशनला वॉटर मॉलिक्युल लिव्ह आउट होऊन जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला कार्बोकटायन मिळेल, म्हणजे असिल कटायन मिळेल. हा कार्बोकटायन आहे ना, यालाच आपण असिल कटायन असंही म्हणतो. आता या असिल कटायनची रिॲक्शन तुम्हाला हायड्रोझोइक ॲसिडसोबत करायची आहे. ठीक आहे, हायड्रोझोइक ॲसिडचं असं स्ट्रक्चर आहे HNA3. तर हा तुमचा ॲब्स्ट्रॅक्ट कार्बोकटायनवर हा ग्रुप जाईल. ठीक आहे, देन काय फॉर्म होईल RC डबल बॉन्ड O N H N ट्रिपल बॉन्ड N. ओके, देन नेक्स्ट स्टेपला काय होईल, तुम्ही जर क्लोरोफॉर्मसोबत जर त्याची रिॲक्शन केली क्लोरोफॉर्म द्यायची तर तुम्हाला नायट्रीन मिळेल. ठीक आहे, देन हा ग्रुप लिव्ह आउट होईल आणि ग्रेट होईल. तर कसं फॉर्म होईल, हा तुम्हाला नायट्रीन मिळाला. नायट्रीन मिळाल्यानंतर आता तुम्ही रिअरेंजमेंट करणार 1 to रिअरेंजमेंट. ओके, 1 to रिअरेंजमेंट जर केली तर तुम्हाला आयसोसायनाइड ग्रुप मिळेल. ठीक आहे, हा नायट्रीन आयसोसायनाइड ग्रुप C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड N, हा R, हा तुमचा आयसोसायनाइड आला. आता ह्या आयसोसायनाइडची रिॲक्शन तुम्ही जर वॉटर मॉलिक्युलसोबत केली, ठीक आहे, एखाद्या सॉल्वंटसोबत जर केली तुम्हाला काय मिळेल, इथं काय झालं तुमचं H2N आणि हा ॲब्स्ट्रॅक्ट दी 1 प्रोटॉन, देन फॉर्मेशन ऑफ C डबल बॉन्ड O NHR. ओके, आता हा इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करेन आणि हा ग्रुप तुमचा लिव्ह आउट होईल. ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशनमध्ये काय आहे तुमचं एक CO2 तुम्हाला लिव्ह आउट झालेला मिळेल आणि एक तुमचा NH2R, याला आपण RNH2 म्हणजे अमाइड ग्रुप तुम्हाला मिळाला. ठीक आहे, प्लस क्लिअर. आता नेक्स्ट तुम्हाला जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर असं दिलं असेल पॅराटोलिक ॲसिड दिलेला असेल, पॅराटोलिक ॲसिड दिलेला असेल CH3 ॲसिड असं म्हणतो आणि इन प्रेझेन्स ऑफ दी हायड्रोझोइक ॲसिड म्हणजे रिॲक्ट कशासोबत हायड्रोझोइक ॲसिडसोबत आणि इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तर H2SO4ला असं आपण ब्रेक करतो. ओके, देन तुमचा हा H+ आहे, याला तुम्ही असं सिम्पल असंही लिहू शकता मेकॅनिझममध्ये आपल्याला इझिली समजण्यासाठी. ठीक आहे, आता याची प्रोटोनेशन. ओके, ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन, देन काय फॉर्म होईल तुम्हाला, इथं तुमचा CH3 ग्रुप C डबल बॉन्ड OH आणि हा OH. ठीक आहे, देन नेक्स्ट कंडिशनला तुमचा हा ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन करेल आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. ठीक आहे, नेक्स्ट कंडिशन काय होईल तुमची, हा तुमचा CH3 C डबल बॉन्ड OH2
तुमचा नंतर हा वॉटर मॉलिक्यूल थर्मल कंडिशनला लिव्ह आउट होऊन जाईल. देन फॉर्मेशन ऑफ द असिल कटायन. ठीक आहे, कार्बोकटायन तुम्हाला मिळाला ना, C11O हा तुमचा कार्बोकटायन असेल कटायन. ठीक आहे, आता याची रिॲक्शन आपल्याला कशासोबत करायची, हायड्रोजनसोबत हायड्रोजोइक ॲसिडसोबत करायची. सिंगल बॉन्ड N, ट्रिपल बॉन्ड N, हा पॉझिटिव्ह. तर नेक्स्ट कंडिशनला तुमचं काय येईल बघा बरं. तुम्ही रिॲक्शन जर क्लोरोफॉर्म किंवा बेन्झीनला थर्मल कंडिशनला जर केली, हा बॉन्ड लिव्ह आउट होईल तुमचा, तर बॉन्ड होईल ठेवून. ठीक आहे, तर हे टोलोटिक ॲसिड CH3 C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे इथं, आणि हा निगेटिव्ह. आता इथे तुम्हाला रिअरेंजिंग करेल 1 2 रिअरेंज. हा नायट्रोजन फॉर्म झाला तुमचा. ठीक आहे, आता 1 2 रिअरेंज जर शिफ्ट केली तुम्ही, शिफ्टिंग, तर तुमचा CH3 N C डबल बॉन्ड O. ओके, देन तुम्ही जर याची वॉटर मॉलिक्यूलसोबत जर रिॲक्शन केली तर तुम्हाला काय मिळेल, ॲब्स्ट्रॅक्ट दी प्रोटॉन. आणि काय फॉर्म होईल तुमचा नेक्स्ट, NH झाला हा, आणि हा OH, आणि इथं CH3 ग्रुप. ठीक आहे, देन हा इथं डबल बॉन्ड फॉर्मेशन करून आणि हा बॉन्ड ब्रेक होईल. तर डबल बॉन्ड फॉर्मेशन केल्यानंतर काय फॉर्म होतं आहे, हा इथं CH3 आणि हा NH2 प्लस तुमचा CO2 लिव्ह आउट झाला. ठीक आहे, नायट्रोजन ग्रुप. ओके, लूज आउट झालेले आहे. तर आपल्याला ही रिॲक्शन आपल्याला मिळेल. तर ह्या रिॲक्शनमध्ये फक्त तुम्हाला नायट्रिनचा आयसोसायनाइडमध्ये दिलेलं आहे. आता तुम्ही कुठलाही प्रोडक्ट घेतला, तुम्ही हॉपमन घेतला, कर्टियस घेतला, आता हा स्कॅडमेट घेतला, त्याच्यामध्ये पहिले नायट्रिन फॉर्म होईल, नंतर तुमचा आयसोसायनाइड ग्रुप तुम्हाला मिळेल. ओके, आयसोसायनाइड मिळाल्यानंतर त्याची रिॲक्शन तुम्ही कुठल्याही सॉल्वंटसोबत जर केली तर तुम्हाला हा पॅराटोल्युडिन मिळेल तुम्हाला. ठीक आहे, पॅराटोल्युडिन. आता तुम्हाला जर असेच जर सिम्पल व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुम्हाला जर याच्यावर जर मोस्ट एक्झाम्पल पाहिजे असतील तर प्लीज मला कमेंट करूनही सांगा. ओके, थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.